मुंबईच्या पावसाच्या बातम्यांचा आढावा घेऊयात। नाला म्हणून मुंबईतून वाहणारी मिठी नदीनं तिचं खरं रूप मुंबईकरांना दाखवलेलं आहे। तर मिठी नदीनं पात्र सोडलं आणि तिचं रौद्र रूप पाहून मुंबईकरांना सुद्धा धडकी भरली। मिठी नदीचं पाणी अगदी काठोकाठ भरलेलं आहे। मिठी नदी किनारी असलेल्या लोकांना आता तातडीनं दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। सध्या पाऊस ओसरलेला आहे, पाऊस कमी झालेला आहे, त्यामुळे मिठी नदी ही स्थिरावलेली आहे। पण पाऊस जर असाच चालू राहिला तर मिठी नदीमुळे अनेक ठिकाणं ही पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे। आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी। कुर्ला क्रांतीनगर परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलं होतं। आता हे पाणी ओसरण्यास सुरुवात झालेली आहे। या लगतच मिठी नदी देखील आहे आणि मिठी नदीला देखील पूर आला होता आणि त्यामध्ये आपण बघतोय हा संपूर्ण परिसर पाण्याखाली गेला होता। आणि आता देखील आपण बघितलं तर या ठिकाणी काही महानगरपालिकेचे जे कर्मचारी तैनात असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। मात्र आता पाणी जे आहे ते तुर्तास पाणी कमी झालं असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं। मात्र तरी या ठिकाणचे जे अत्यंत सखल भागात घरं आहेत त्या घरांमध्ये आता सध्या देखील पाणी आहे। काही वेळापूर्वी याच ठिकाणी एनडीआरएफची टीम दाखल झाली होती। एनडीआरएफच्या टीमच्या माध्यमातून या ठिकाणचं बचाव कार्य हाती घेण्यात आलं होतं। लोकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। लोकांना बाहेर काढण्याचं देखील काम या ठिकाणी पुन्हा एकदा केलं जाणार आहे। लोकांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत। पाणी जरी ओसरलं तरी लोकांची मोठी तारांबळ उडते। तुम्ही मला सांगा कुठपर्यंत पाणी होतं? इकडनं तक होतं, हे बघा ना, भरपूर पाणी होतं सगळं। अच्छा, मुंबई एनडीआरएफ आलं होतं, त्यांनी तुम्हाला बाहेर पडायला सांगितलंय, काय कुठे व्यवस्था केली आहे का तुमची? हां, व्यवस्था केली ना सालामध्ये। अच्छा, तुम्ही इथे का थांबलाय तरी? आत्ता आलंय, गेले खाना बिना खाली तर आत्ता आलाय। तर नानी पोरगे आहे ना छोटी छोटी, ते इकडनं आत्ता आलाय मी। कुठपर्यंत पाणी होतं आणि काय तुम्हाला इथून कसं काढलं होतं बाहेर? काय त्रास आला। हिंदी में बता सकते हो? हाँ, बहुत पानी था सर, लेकिन बहुत तकलीफ हुआ। बाद में हम लोग साला में गए, वहाँ से खाना पीना खा के उधर आए। अभी आपण बघतोय की या ठिकाणी लोकांना असं घराखाली येऊ शकत नाही। काही लोकांना या ठिकाणी महानगरपालिकेचे कर्मचारी अधिकाऱ्यांनी काढून बाहेर नेलं आणि त्यानंतर आता सध्या परिस्थितीवर जर बघितलं तर या ठिकाणी कुठेतरी नियंत्रण येतानाचं चित्र बघायला मिळतं। ही परिस्थितीवर नियंत्रण मिळू शकतं, मात्र जोपर्यंत पावसाचा जोर कमी होणार नाही तोपर्यंत ही परिस्थिती किंवा याची धाकधूक कायम राहणार आहे। मात्र सध्या पावसाचा जोर ओसरलेला आहे आणि या ठिकाणी आपण बघतोय की परिस्थिती नियंत्रणात येत असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। कॅमेरा पर्सन अरविंद मोरेसह अक्षय कुडकेलवार, एनडीटीव्ही मराठी, मुंबई।